आज रविवार. आज आमच्या गावामध्ये 2-3 कार्यक्रम आहेत. एक वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि दुसरा एक शुभ लग्नाचा कार्यक्रम आहे बेंद्रे यांचा. आणि खालच्या मळ्यामध्ये कानिफनाथ महाराजांचा उत्सव आहे. तर तिथं आज काहीतरी संध्याकाळी संगीत कार्यक्रम आहे. तर त्यानिमित्त आमचे आता सगळे ज्येष्ठ नागरिक बसतात पाहतात, त्यांचा विचार विनिमय चालला आहे. बघू आता काय होतं आहे ते. आमची यात्रा आहे आता पाडव्याला. तर यात्रेसाठी आमचे माजी सरपंच दत्तोबा बेंद्रे यांची चर्चा चालली आहे. ज्येष्ठ नागरिक यंदा गंमत कोणती आणायची, तर त्या गमतीचा विषय चाललाय. तर म्हणले बा यंदा चांगली ठाकून गंमत आणा. तर आता चाललंय, मग आता काय करते जातं हे नियोजन आता आहे आमचे ज्येष्ठ नागरिकांचं चाललंय, याचं चाललंय. तर आता कोणती गंमत आणायची याचा विषय चाललाय बा आता. तालाबादप्रमाणे आपली यात्रा आलेली आहे. कार्यक्रमाचं नियोजनासाठी सर्व ही वयस्कर मंडळी, वृद्ध मंडळी, आपले जाणकार तमाशातले शिवाप्पा बेंद्रे आहेत, संधू आप्पा आहेत, माणिकराव काळे आहेत, नरवडे पाटील आहेत, पहिलवान आहेत विकास बेंद्रे, इकडं अमरशेठ बेंद्रे, इकडं आमचे दुसरे बेंद्रे आहेत. नियोजन चाललंय. आपल्या बोला तुम्ही काय थोडं. नाही, पण आता तमाशा आता गेल्या वर्षी तुम्ही जे आणला होता तो हाजेरीचा, तर खरं तो चांगला तमाशा झाला आणि थोड्या पैशात झाला. तर आणि याशिवाय यात्रेला म्हणजे तमाशिवाय खरं मजाच नाही. तर ते आता सगळ्यांच्या विचाराने जर तोच तमाशा जर परत जर त्याला आणला समजा एखादा कार्यक्रम, तर चांगलं होईल. कारण ते कार्यक्रम पण थोड्या पैशाला चांगला कार्यक्रम आहे. तर आता हे दुसरी गोष्ट म्हणजे आता हे आमचे जोडीदार आहेत आप्पा. तर यांना तमाशा म्हणलं की आम्ही लहानपणापासून म्हणजे तमाशा म्हणलं की आम्ही एक तमाशा आम्ही 10 दिवस बघतो. तमाशाची आवड असेल माणसाला तमाशा करतात. त्यांचं पण थोडं विचार माहिती आहे काय गमतीचं कसं करायचं. हा शिरोरला बरं नाही तमाशात चालले. गाडी आणि नाक पडलं गाडीला धडा तिकडे गाडी तमाशात बघायला गेलो होतो. तमाशात बघायला गेलो होतो. वर्गणी पण ती आता तात्याने आता गेल्या वर्षी आता पण सांगत आपण ठरवलं की आजीचा कार्यक्रम काय झाला कार्यक्रम चांगला, पण ती मोठा समाज ठेवला संध्याकाळी असते ना. संध्याकाळी भारी कार्यक्रम झाले. लायटिंग पाहिजे. काय कोणची गमत सकाळची काय नाही केली. नाही गमत कोणती गेल्या वर्षी का मामा तात्या हे आमचे मेन कारभार आहे ते गणपती. त्यांचा काळ होता. मंडळीत तरी काळ असा होता त्यांनी फार गाजवलेली. नादिक माणसं आहे सगळी. नाही पण यंदा बहुतेक गंमत चांगली येईल बहुतेक असं वाटते. का सगळे खुश आहे. गंमत आहे ना एखादा तरी हजेरी जर ठेवली. आता तमाशा बघा कोणचा माहिती गेल्या वर्षीची गंमत आणा एक कोणची गंमत आहे ती सांगायची. गाव ठरले तसे नाही गाव तर ठरवून म्हणा, पण आता शेवटी तुम्ही जाणती माणसं आहे तमाशाचे ना. गावाला म्हणजे पोराला सोडला काय करा ते तमाशाची काय तुम्ही म्हणता तो तमाशा, पण कार्यक्रम चांगला असावा. हा कार्यक्रम चांगला असावा. नाचण्याच्या पोरी चांगल्या पाहिजे. काय बरं का तमाशाना सगळे करा चांगले गोष्ट आनंदाची देवा करता कृपा आहे सगळं होतं. पण तमाशा आणला की त्याला संरक्षण ठेवा. नाही संरक्षण पाहिजे पोरा सोडा. संध्याकाळचा कार्यक्रम ठेवला जबाबदारी मी घेतो. नाही बरोबर आहे चांगली असं पोलिसांची गाडी उभी करून 5-6 खुर्च्या टाकून पोलिसांना आणखी घेऊन बसतो. म्हणजे लोकांना सगळ्यांना ऐकायला मिळालं. कुणाचा असून दे विचार नाही करायचा. नाही टाकून कोणाचा डायरेक्ट आठवण टाकून द्यायचा. असं जर नियोजन केलं तर खरं तमाशा काय गाव काय ठिकाणी काय उठेल. ते आपल्याच गावात सवय लागली पोराला ते काढायची. समजा राहणार गणपती हा. एवढं मोठं गाव आहे. एवढं मोठं गाव आहे. तर सुद्धा उठत नाही वाजवात उठत नाही.
काय म्हणकडे बाबा नाही, आहे ना. नियोजनाचं केलं पाहिजे. दोन ठिकाणी आहे तिथं जत्रा भरती रोकडाबाची भरती घाटाबाची भरती लवकरात लवकर सगळ्यांचा विचार घेऊन तमाशा ठरवायला जाऊ आपण. हा चालतंय ना, सगळ्यांचा विचार घ्या. तमाशा आता येतोय, अन्नासारखा आपण माणसं. एवढं पैसे देतो जाय बघ ना, काय एक किती तरुण मुलांना त्यांच्या पद्धतीने ऑर्केस्ट्रा आणायला टाकू हा एक आणि आलं. आपल्या बुजुर्ग मंडळीला आपल्या एखादी गंमत आणि हजेरी नाही तर मग आपली एक गमत आहे. सरपंच एक ऑर्केस्ट्रा आणि एक तमाशा राहतो. हा, एक आहे. बरोबर आहे. काय गावाला भीक लागली काय कुठे हा, बस पैसे काय शिल्लक. भीक लागली कुठे गावाला आणि आर्थिक पाणी आले, चांगली सगळं झालं. उत्पन्न हा, झालं. बरोबर आहे. हा. आणि या केलं तमाशा शोभा. सरपंच तमाशा लहान असल्यामुळं गेल्या वर्षी वर्गणी कमी झाली हा, हा, हा. वर्गाने पण शिल्लक घेता बरीच. ते लवकर ठरवायला जायला पाहिजे नंतर मोठा तमाशा मग नाही मिळत. पाडव्याच्या आता जावं लागेल. पाण्याच्या आत जावं लागेल. पाडव्याच्या आत जावं लागेल. कावडा झाल्या मग येणार नाही लोक. मग नाही, पाडव्याच्या आत आपण जावं आपण लागेल. कावडा झाल्या मग बघा नियोजन करू हा. आपण सगळे नियोजन करू हा. गावकरी बाकीचे सरपंच जोडून सगळे सगळं सांगा. हा. तुम्ही सांगा तर सगळ्याला. भाऊ सरपंच आले आपल्याला हा, बैठकीचे अध्यक्ष. नाही, नाही, चाललंय बरं, नाही, नाही, चाललंय सगळं. ज्येष्ठ नागरिक चाललंय भाऊ, यात्रा तमाशा चांगला पाहिजे. ठीक आहे म्हणलं. ओके ओके ओके. धन्यवाद. चैत्री पौर्णिमेची यात्रा असल्या कारणानं पाडव्याच्या आधीच तमाशा ठरवावा लागतो. तर आमचे सरपंच दत्तोबा बेंद्रे व शिवाजी सोपाना बेंद्रे हे 2 दिवसात नारायणगाव इथं जाऊन तमाशा ठरवतील आणि तमाशा सुंदर पार पाडण्याची जबाबदारी पण त्यांनी घेतली. तर ते म्हणणे आम्ही सर्व महिलांना पाहण्यासाठी आम्ही स्वतः उभं राहून तमाशा व्यवस्थित पार पाडून देऊ. पण यात्रा तमाशाशिवाय होऊ शकत नाही, कारण यात्रा आणि तमाशाला शोभा येते. तर सर्वांना ते ठरलं बा. तर खरोखर नागरिकांनी